रेकॉर्ड मोडलेत आणि निक्की आणि वैभवने या तिसऱ्या आठवड्यामध्ये नवनवे अकलेचे तारे तोडलेत. तिसऱ्या आठवड्याची सुरुवात निक्कीने अतिशय युनिक पद्धतीने केली. तिने लिव्हिंग एरियामध्येच तिचे जे कपडे होते, त्याचे बॉक्सेस जे होते, त्याचं प्रदर्शन तिथेच मांडलेलं होतं. एक मिनिट, निक्कीच्या आणि राखीच्या सीझनमध्ये राखीने ते तसे कपडे मांडलेले होते. मग पॅडी दादांनी ते तिला सरकवायला सांगितले. एक मिनिट, निक्कीने राखीला सांगितलं होतं ते कपडे आवरायला आणि हलवायला. मग पॅडी दादांनी ते स्वतः हलवायला घेतले आणि मग अरबाजने निक्कीला गो निक्की असं केलं आणि मग लगेच निक्कीने एक आकांड तांडव सुरू केला. आणि हे सगळं झाल्यावर निक्कीनेच पॅडी दादांना शेवटी सांगितलं, बी ओरिजिनल. तुम्ही खूप हे सगळं नॉमिनेशन आलंय म्हणून लगेच करताय, बी ओरिजिनल. अगं निक्की, तू स्वतः एक रिबुक आहेस, तू स्वतः एक बिलसेरी आहेस, तू काय त्यांना सांगतेय? आणि या सगळ्या गदारोळामध्ये पॅडी दादा, अंकिता, डीपी दादा, अधूनमधून वर्षाताई आणि अभिजित हे सोडल्यास बाकीचे सगळे लोक पॅडी दादा, तुम्ही तिच्या पर्सनल कपड्यांना हात नको लावायला पाहिजे होता. योगिताबद्दल मी बोलणार नाहीये बिकॉज क्लिअरली शी इज नॉट डुईंग वेल अँड आय डेस्परेटली वॉन्ट हर टू फील बेटर. आणि आता तिथे एक असं पात्र तयार होतंय ज्या पात्राचा टायटल ट्रॅक आहे इरिना इनोसेंट आहे, हे सगळं ठीक आहे, पण ती एक कंटेस्टंट सुद्धा आहे ना. म्हणजे जेव्हा ती निक्की सगळ्यांचे कपडे असे बाहेर सगळे भिरकावत होती तेव्हा इरिना तिच्या कपड्यांना हात लावला म्हणून चिडली. ती म्हणाली की ते ते तुमचे दुकानमधले होते, तुम्ही दोघं जण तिकडे ठरवा. मग ती निक्कीला हे असं नाही सांगू शकली की तू ऍक्च्युली इतर कुणाच्याही कपड्यांना हात लावू नकोस, व्हॉट एव्हर युअर डुईंग इज रॉंग, हे ती सांगूच शकली असती. पण ती हर्ट होऊन एक करडायलाच गेली. जसं तिने सूरजला सांगितलं होतं जेव्हा तो वैभवच्या अंगावर धावून आला होता तेव्हा, सूरज सूरज सूरज, तसं तिने निक्कीला का नाही सांगितलं? आणि मग इरिना हर्ट झाल्यावर लगेच तिथे तो कांदिवलीचा कबीर सिंग आलाच चिडून. आत्ता कुठे त्याला कंठ फुटला. ही 10वी फ च्या तुकडीतली ही 4 मुलं जेव्हा एकत्र येऊन इतरांवरती सगळे चिडचिड करतात ना, तेव्हा बाकीची लोक एकत्र का नाही आहेत? पॅडी दादा कधीच त्यांची एनर्जी किंवा त्यांचं अग्रेशन हे वैभव किंवा त्या अरबाज समोर का नाही दाखवत? कशाला त्या घनश्यामच्या नादी लागतात? ह्या बी ग्रुपची ना एक जजमेंटल पिकनिक असते. ते स्वतःच्याच ग्रुप मधल्या लोकांना सुद्धा जज करत बसतात आणि त्यामुळे त्यांच्यात काही युनिटी नाहीये. नंतर टास्क साठी आलेली ती जी 2 बाळं होती ना, त्यांच्यात जास्त युनिटी होती. त्या 2 बाळांवर त्या एका तासात जे काही संस्कार झालेत, अरे ही कोण आहेत लोक? लायकी म्हणजे काय? सारखं सारखं लायकी लायकी बोलतायत. हे कुठे आलो आपण? चल बाहेर. हा बघ काय म्हणतोय, म्हणे मालवणी मराठी नाहीये, याला सांगा. मान्य आहे वैभवला रशियन इरिना आता आपली वाटू लागली आहे, पण म्हणून आपल्याच मालवणी भाषेला एवढी परकी ट्रीटमेंट द्यायची? त्या 2 बाळांवरचे संस्कार परवडले एक वेळ, पण या इरिनावर हा वैभव जे काही एक संस्कार करतोय ना, आईच्या गावात. अरे बाबा, ती रशियन आहे, तिला नाही काही आवडलं ना, वी डोंट लाईक यू, वी शूट. मला एक वैभवला एक प्रश्न विचारायचा. मला माहिती हा प्रश्न त्याच्यापर्यंत काही पोचणार नाहीये, पण राहत नाहीये. इरिना आणि डीपी जेव्हा ते क्लॅरिफाय करायला सगळं बसले होते तेव्हा तिथे वैभव एक असा येऊन बसला आणि तिथे एक इंटरोगेट करायला लागला तो डीपीला. आधी म्हटला तुझे शब्द, मग म्हटला तुझे टोन. बरं, या सगळ्या इंटरोगेशनला डीपी दादा तरी का भाव देत होते? पण माझं म्हणणं आहे वैभवला की भाई, तू जसं आता इकडे या डीपी दादानं इंटरोगेट केलं ना, तसं कधीतरी निक्कीच्या त्या बोलण्याला, तिच्या वाटेल तशा बोलण्याला कधी इंटरोगेट करायला बस. मग मानलं तुझ्या प्रोटीन पावडरला, तर रेंटवर दे तुझे सगळे एक एक मसाले सगळे सगळ्यांना. एक असतो कॉन्फिडन्स, मग असतो ओव्हर कॉन्फिडन्स आणि मग असतं एक कोडगेपण. हे अशी कोडगे विद्यार्थी असतात पा शाळेतले, जे असे ते खूप वेळा नापास झालेले असतात वर्गामध्ये सगळ्यांपेक्षा ते एक मोठे दिसत असतात आणि मग ते असे त्या शाळेला, त्या शिक्षकांना असे भयंकर सरावलेले असतात. असं काहीसं झालेलं आहे आपल्या निक्कीचं. म्हणजे ती जेव्हा पॅडी दादांना म्हणते की अहो पॅडी दादा, हे असलं काही करू नका तुम्ही, 1 तासाच्या एपिसोडमध्ये हे तुमचं काही दाखवणार नाहीये. मग त्या जान्हवीला म्हणत होती, अगं जान्हवी, मी तुझ्याशी असं एकदम नातं तोडणार आहे का? आपल्याला अजून किती रूल्स ब्रेक करायचेत, आपल्याला अजून किती मोठा सफर करायचा आहे. म्हणजे यांचं सगळं डन आहे. हिला ब्लॅक होलची मिस्ट्री ठाऊक झालेली आहे, हिला चिंटूचं आडनाव माहिती आहे, ही बर्मुडा ट्रँगल मध्ये जाऊन परत आली आहे,
हिला जर का हा एवढाच गेम सगळा ठाऊक आहे तर मग ही का आली या भातुकलीच्या खेळामध्ये, किंवा तिला कशाला घातलंय या सगळ्या नवोदित लोकांमध्ये? बरं, ती मराठी लोकांसाठी म्हणून काहीतरी असं वेगळं काहीतरी एंटरटेन करायचा असा काही प्रयत्न करतेय का? या अपॉर्च्युनिटीचा फायदा घेतेय का? तर नाही, उलट ती जास्तीत जास्त हर्टच करते. माझं म्हणणं आहे की तू जा ना, बिग बॉस अल्ट्रा प्रो मॅक्सला जा, तू इथे कशाला आलीये? त्या चेंडू गोळा करण्याच्या कॅप्टन्सीच्या टास्कला जेव्हा टीम बी ला आपल्यातले 3 सदस्य बाद करायचे होते आणि जेव्हा ऍक्च्युअल टीम बी ला काहीतरी निर्णय घेता येणार होता कारण ते मेजॉरिटी होते, तेव्हा त्यांनी मॉलमध्ये जाऊन एक नवी कोरी चकचकीत अशी कुऱ्हाड आणली आणि सगळ्यांनी सामूहिक पाय पुढे करून अशी मारून घेतली. का का त्यांनी वर्षातही पॅडी दादा आणि अंकिता हेच 3 जण का बाद झाले? मेजॉरिटी का नाही ठेवली? बरं, वैभव एनिवे कॅप्टन्सीच्या नावाने कलंक आहे, तो काय कॅप्टन होणार आहे एवढा बायस? वर्षादेंना का असं वाटतं की त्या कॅप्टन नाही होऊ शकणार? अंकिता का नाही असं म्हणली की मला व्हायचंय अजून एकदा कॅप्टन आणि मी जे मागच्या कॅप्टन्सीला केलं नाही ते मला आता करायचंय? टीम मेजॉरिटी मध्ये राहिली असती. आणि मग ह्या सगळ्यानंतर टास्क दरम्यान टफ फाईट देऊन योगिताने मेंटेन केलेली डिग्निटी, टास्क संपल्यानंतर सूरजने दोघी मुलींकडे जाऊन व्यक्त केलेली दिलगिरी, याच्यामध्ये दिसलं त्यांचं स्पोर्ट्समन स्पिरिट, आणि दुसरीकडे राग, शक्ती प्रदर्शन, सतत दुसऱ्याला पाण्यात बघण्याची वृत्ती आणि दादागिरी, हे असं कॉन्ट्राडिक्शन जेव्हा दिसतं ना, तेव्हा खरं तर संचालकाशिवाय निर्णय लागलेला असतो की त्या दिवशी कोण जिंकलेलं आहे. एका थोर व्यक्तीने सांगितलंय, हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. आणि कोणी कितीही काही बोललं तरी आपला रोस्टिंगचा हा थोर उपक्रम असाच सुरू राहणार आहे. तोपर्यंत भेटू.